आमचं होणी हीच एक प्रार्थना करते माझ्या देवापाशी. अडचणीतनं लय अडचणीतनं आलोय आम्ही. कसं आलोय आमच्या जीवाला माहित आहे. परिस्थिती सगळं कसं लढलोय ते आमच्या जीवाला माहित आहे. गरिबी काय असते ते आम्हाला दोघाला माहित आहे. आम्ही एक वेळ उपाशी झोपलोय पण लाचारी पत्करली नाही. आम्ही आमच्या कष्टाला यश मागितलंय. आम्ही आमच्या देवापुढे एकच मागणं मागितलं, जे काय आम्ही काम करतोय त्यात यश द्यायचं काम तू कर. काम करायचं काम आम्ही करतो. फक्त तुझी साथ आणि तुझे आशीर्वाद आमच्या संग राहते एवढं. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामीच्या कृपेनं योग आला की आज सोलापूर ते अक्कलकोट चालत जाण्याचा. तर आज आम्ही चाललोय चालत अक्कलकोटला. सोलापुरातून बाहेर निघालोय. आता खूप भारी कोसारीपाशी आहे. आता इथून देवापाशी जायला किती वाजता त्या किती टायमिंग लागतंय काय माहिती नाही, पण चालत जायचा ही निर्णय घेतलाय. तुम्हाला आम्ही पहिलं पण सांगितलं की आम्ही 5 वाऱ्या करणार आहे. तर आता हिच्यातून अजून एक ऐकाय आलं की 5 वाऱ्या करायच्या आणि 6वी वारी सांगायचं जायचं. काय असेल ते असेल, कितीही अडचणी येऊ द्या, किती बी वेळ लागू द्या, पण मार्ग धरलेला सोडायचा नाही. किती पण संकट येऊ द्या, काय व्हाय असते उद्या, पण धरलेली वाट सोडायची नाही. आणि वाटव गेल्यापासून आम्ही सुखी आहे बरं का. लय सुखी आहे. सुखी आहे ना. देवाला आम्ही असं काही विशेष मागणं मागितलं नाही. फक्त काय आम्ही करतो ह्यात यश एवढंच आम्ही मागणं मागितलंय. पण देवानं आपली इच्छा पूर्ण केली बरं का. आणि आपण बी जी शब्द देवाला दिलाय ती शब्द पाळायचा. काय हाल व्हायचं ते उद्या, पण चालत जायचं म्हणलं की जायचं. हीच वारी आमची जरा लेट झाली, नाहीतर आम्ही दीड महिन्याच्या फरकात गेलोय. पण ह्यात जरा गॅप पडलाय, 2-2.5 महिन्याचा गॅप पडलाय. कारण का की जरा अडचणी येत गेले हो, त्यामुळं कसं झालं जाता आलं नाही. पण समजून घ्या. कसं असतं ज्यावेळेस स्वामी बोलवत येतात त्यावेळेस आपण जातोय. आपल्या मनात नाही तर स्वामींच्या मनात असल्यावर सगळ्या काय असते त्या गोष्टी घडून येते त्यामुळं काय असं ते सगळं स्वामींवर सोडून द्यायचं. तारा मारा काय करायचं आहे ते करा, पण सगळं काय वजन तुमच्यावर आहे. खरं सांगते बहिणीनं, मनापासून सांगते. कोणी काय म्हणायचं ते म्हणा, पण जे माणूस ही वाट धरतोय ती जीवनात खरंच कायम सुखी राहतोय. कायम म्हणजे कायम त्याच्या जीवनात अडचणी जरी आल्या तर मार्गदर्शन किंवा त्यातनं वाट दाखवून द्यायला म्हणलं तर आपलं स्वामी येतं. त्यामुळं जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा. दुसऱ्या कुणाचा पाय धरस तर आपल्या स्वामींचं पाय धरलेला लय लाख मोलाचा आहे. एक व्यक्ती आम्हाला म्हणला होता की अरे पण तू काय देव आहे काय तुझं पाय धरायला. पण कसं आहे माहिती का, स्वामी जी वाईट माणसं आहे ती आपल्या आयुष्यातनं काढून टाकते. ती स्वामींना माहित आहे आपण निर्मळ मनाचा, आपण चांगल्या मनाची माणसं आहे. आपण कधी कोणाला फसवत नाही, कधी कोणाला लुबाडत नाही, कधी कोणाचा रुपयाच्या मिळत नाही. मग तुम्ही सांगा, स्वामी आपलं कधीच वाईट करणार नाही. किती पण वाईट संकट येऊ द्या, किती पण काय पण जीवनात घडू द्या, फक्त वाईट पाऊल तेवढं आपण टाकायचं नाही. आपल्या भगवंतावर डोळं झाकून विश्वास ठेवायचा आणि आपलं काम चालू ठेवायचं. जे काय काम चालू आहे, जे काय आहे सगळं स्वामींच्या आशीर्वादानं आहे. स्वामींचा आशीर्वाद आहे, स्वामींची साथ आहे म्हणून चालतोय. आणि आता अक्षरशः हायवेलाच आहे आम्ही. तेव्हा इकडं हायवे महाग आहे, तर जरा 5 मिनिटं थांबलोय. आणि आम्ही दोघंच नाही तर आई आणि तिथं शेजारच्या काकू आहे आमची सगळं. आईनं दोघीचं म्हणजे आम्ही जरा हळूहळू पुढं चालत जातो. कारण की तुम्ही फास्ट चालता, कर्नाटक आहात, आम्ही हाय म्हातारी माणसं, आम्हाला लय चालणं होत नाही. त्यांना सुद्धा ओढ लागली स्वामींची. त्यांना सुद्धा बघायचा डोळं भरून शिना स्वामींना. चालत गेल्यानंतरचा जी काय आनंद मिळतोय ते त्यांना अनुभवायचा आहे. जे काय म्हणजे खरं आज इतकं म्हणजे कटाळ नाही किंवा काय आळूस नाही. वाटतं पटापट चालत जावं, स्वामींचं दर्शन पडदिशी करावं. एवढा अंतर कमी आहे पण अंतर उरकत नाही. आणि खरंच सांगतो तुम्हाला, आम्हाला आलेला अनुभव की ज्यांच्या मागं खराब ताकद किंवा वाईट काळ असेल ती व्यक्ती जर चालला स्वामींना चालत तर स्वामींपर्यंत जास्त भरपूर त्रास होतो बरं का. तिथपर्यंत सहजासहजी तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि मार्ग धरलेला लाख मोलानं चांगला आहे. आयुष्यात देवाला न मागता आपण जी देवाची मनोभावी सेवा करतोय त्या रूपात देवानं आपल्याला काही ना काही फळ दिलेलं आहे. खरंच फळ दिलं या. देऊन पण नाही म्हणायचं ती चुकीच आहे. खरं स्वामींची जेव्हापासून मूर्ती आमच्या घरात आली ना तेव्हापासून आमचं सगळं सोनं झालंय. आता हे बघा, प्रत्येकाच्या घरात भांड्यालाही भांडं लागत असतं, काय ना काय होत असतं. पण त्यातनं सुद्धा ताकद देणं, त्यातनं सुद्धा विचार डोक्यात चांगलं घालणं आणि आयुष्याची वाटचाल चांगल्या पद्धतीनं चालणं ही ताकद आपल्या स्वामींची आहे.
धरलेला मार्ग सोडायचा नाही, ह्या मार्गावर चालायचं. आणि आज आमच्या संघ मागल्या वेळेस सासरे बुवा होतं म्हणजे मामा होतं, त्यावेळेस सासूबाई आहेत त्या. तर आता चौघजण आम्ही निघालोय. कसं होईल तसं. आता त्यांचं कसं आहे, थोडंफार वय झालं त्यामुळे त्यांना फास्ट चालता येत नाही. तर ते आता आम्हाला सोडून हळूहळू पुढं चालतो म्हणजे. तरी आमच्यातून त्यांच्यात एक साधारण 500 ते 600 फुटाचा गॅप पडायचा. तर चला म्हणलं असू द्या, हळूहळू तुम्ही पुढे गेला तर आम्ही फास्ट तुमच्यापर्यंत येतो. आणि कसं आहे, जेवढं फास्ट चाललेलं आणि जेवढी ओढ आहे तेवढ्या स्पीडनं देवाचं नाव घेत तोंडात जर निघालो ना आपण, रस्ता कसा कटतो हे देखील कळत नाही. आणि जर देवाला चाललोय आपण, जर घरच्यां प्रपंचाच्या जर गोष्टी करत आपण चाललो तर रस्ता कधीही संपत नाही. फक्त देवाला चाललोय म्हणल्यावेळी आपल्या मुखात देवाचंच नाव आलं पाहिजे. आणि आपण घरी कसं देवपूजा झाल्यावर माळ जपतो तसं सारखा आपण देवाचा शब्द जपत जर गेलो तर रस्ता सहजासहजी जातोय. न आळूस न कटाळ, कुठलंही काय टेन्शन येत नाही, कुठलं विघ्न आडवं येत नाही, कुठलं काय होत नाही. फक्त एक मनात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ एवढा गजर करत जायचा. अहो आज लेकरं घरी आहे की जुती आहे, पण पोरं म्हणत होती मम्मी आता तुम्ही दोघं पण चाललाय, घरी कोणच नाही, कसं काय लोणचं आहे घातलेलं. काय नाही म्हणलं, मी असतो लोणच्याची काळजी तुम्ही करा म्हणलं, काय सुद्धा होत नाही आपल्या लोणच्याला. लेकरं म्हणत होती एवढं सगळं लोणचं आहे मम्मी, ह्याला हलवायचं, ह्याला काय करायचं. दादू माझा म्हणला मम्मी तुझा. जुती पण म्हणली काय डोळ्या झाकून जावा, माझे मी सगळं काय असेल ते हँडल करते, तुम्ही असतं तुम्ही उद्या कसं जरी झालं तर 3-4 वाजेपर्यंत येत आहे. फक्त गोष्ट आहे तर एका रात्रीची आहे, तर मी सगळं काय असेल ते हँडल करते. अशी आपल्या घरची सगळीजण चांगली असते ना, अजून काय पाहिजे सांगा. इष्ट किती पण असू द्या, धन दौलत किती पण असू द्या, सगळं काय सुद्धा नेत नाही माणूस. फक्त आपलं मन निर्मळ कुठल्या गंगेवर पाहिजे ते आपल्या संग येत आहे. कुणाचं वाईट होईल ह्याचा भावना किंवा विचार सुद्धा आणायचं नाही. आणि कुणाचा बंगला बघून गाडी बघून पण आपण जळायचं नाही. कारण की जे आपण आहे तिथं देवानं आपल्याला सुखी समाधानी ठेवलंय. सोन्यासारखी 2 लेकरं दिली ती या खातोय पितोय आनंदाने राहतो या. अजून काय पाहिजे. जे काय करायचं की त्यांच्याकरताच आपण करतो या, आपल्याकरता काय सुद्धा नाही. आणि जे काय आता चालत चाललोय ती त्यांच्याकरताच चाललो या, की भविष्यात माझ्या लेकरांवर कुठली वाईट वेळ येऊ नये, संकट येऊ नये, काय होऊ नये, माझी लेकरं सुखी समाधानाने राहावं होती. हीच माझ्या देवापाशी मी प्रार्थना करते. माझ्या लेकरांचं त्यांच्या आयुष्यात चांगलं व्हावं. जे आमच्या दोघांचा हाल झालंय ती माझ्या लेकरांचं होणे हीच एक प्रार्थना करते माझ्या देवापाशी. अडचणीतनं लय अडचणीतनं आलोय आम्ही. कसं आलोय आमच्या जीवाला माहित आहे. परिस्थिती कसं लढलोय ते आमच्या जीवाला माहित आहे. गरिबीची गरिबी काय असते ते आम्हा दोघाला माहित आहे. आम्ही एक वेळ उपाशी झोपले पण लाचारी पत्करली नाही. आम्ही आमच्या कष्टाला यश मागितलं. आम्ही आमच्या देवापुढे एकच मागणं मागितलं, जे काय आम्ही काम करतोय त्यात यश द्यायचं काम तू कर, काम करायचं काम आम्ही करतो. फक्त तुझी साथ आणि तुझे आशीर्वाद आमच्या संग राहते. एवढंच आम्ही स्वामींना, आई जगदंबेला एवढंच म्हणतोय. बहिणीनं फक्त आयुष्यात एकच मला म्हणायचं आहे, कुणी असू द्या, कुणी कुणाला वाईट चितायचं नाही. काय नाही ह्या जगात ना आपण पाहून नाही, इथनं एक ना एक दिवशी आपल्याला जायचं आहे. एक ना एक दिवशी नक्की ठरलेलं आहे आपला. मी देवाची वाट चालते, खोटं बोलत नाही, मन धुतल्या गंगेवानी निर्मळ आहे. रागाला फडाफड बोलते पण मनात काय नसतंय. मळ धरून कधी सुद्धा राहिली नाही इथून पुढे पण राहणार नाही. फक्त ह्या वाघाचं एक स्वप्न आहे माझं. ते स्वप्न मी बोलून दाखवणार नाही, करून दाखवणार आहे. एवढं मोठं सोन्यासारखं स्वप्न आहे बहिणीनं माझं.